नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा भजी। कारण कांदा भजी ही अशी आहे ना की सगळ्यांना कधीही आवडते आणि स्पेशली जर बाहेर मस्तपैकी पाऊस पडत असेल आणि जर तेव्हा आपण कांदा भजी केली तर एकदम मस्त। तर आपण सुरुवात करतोय। आपण इथे घेतोय एक बाउल आणि त्यात आपण घेतले 3 कांदे घेतलेत आपण, पण ते आपण 3 उभे कापलेले आहेत कांदे। ते घेऊया आपण आणि सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे, अगोदर गॅस सुरू करायचं आहे। आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण हा जो इकडे कांदा घेतलेला आहे त्यात आपण घालणार आहोत मीठ, चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली, 1 टीस्पून मिक्स मसाला। तुमच्या तिखटीप्रमाणे जर तुम्हाला हा मसाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता। थोडासा ओवा म्हणजे 1/4 टीस्पून ओवा। आणि आता हे छानपैकी चुरायचं आहे आपल्याला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कांद्याचं पाणी सुटणार आहे। आता आपण ह्यात थोडं थोडं चण्याचं पीठ घालूया आणि पुन्हा असं सगळं मिक्स करायचं आहे। ह्यात कुठेही पाणी नाही घालायचं, कारण पाणी घातलं तर तुमची भजी जी आपण करणार आहोत ती नरम होणार आहेत। म्हणजे आपण अगदी गाडीवर, म्हणजे तुम्ही असं पाऊस पडत असेल किंवा असं लहर आली आणि जाता जाता एखादी गाडी दिसली बटाटा वडा आणि भजीची, लगेच आपण थांबतो आणि सांगतो आपण एक प्लेट भजी खाऊया। तर तशी भजी आपली झाली पाहिजे, कुरकुरीत। आता हे छान मिक्स झालेलं आहे, तेल तापलेलं आहे। आता आपण ही भजी काढून घेऊया। आता आपण ही लालसर रंगावर तळून घ्यायची आहे। छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। आपण आता ती काढून घेऊया। कुरकुरीत भजी तयार आहेत। तुम्ही ही लाल चटणी, आपली हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकतात। पण तेवढं पण थांबायचं नसेल तर नुसती पण तुम्ही खाऊ शकतात। आणि तुम्हाला ही रेसिपी करायची आहे आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायचं आहे।